इकडे चिठ्ठ्या द्या ज्यांना पाहिजे त्यांना चिठ्ठ्या द्या पटकन फास्ट. म्हणजे जी जोडी आहेत यजमान आणि सौ असे जर असेल तर त्यांना चिठ्ठी असणार आहे. ज्यांच्या बरोबर म्हणजे जोडी नसेल त्यांना चिठ्ठी दिली जात नाही. फक्त जोडी आहे परंतु चिठ्ठी दिली नाही असं कोणी असेल तर हात वर करा. तुमचे मिसेस आहे तुमच्या आहेत का? चिठ्ठी दिली नाही? चिठ्ठी द्या पटकन. ज्यांनी लिहिलेल्या आहेत आणि बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत त्यांचा विषय नाही, परंतु ज्यांनी अजून चिठ्ठी लिहिली नाही बॉक्समध्ये टाकली पण नाही असे कोणी आहेत का? उभे राहा. ज्यांनी चिठ्ठी लिहिली नाही असे उभे राहा. जोडी असेल तर जोडी आहे का? जोडी करत जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. वल्लभ रामचंद्र की जय. नेत्रोदक स्पर्शः शरीरम मार्जयेताम्. आता यजमानांना जे तिथे पूजेला जे यजमान बसले आहेत त्या यजमानांना सर्वांना सूचना आहे. बघा जिथे आपण पती पत्नी बसलेले आहात, जे यजमान जोडपे बसले आहेत पती पत्नी सोबत बसलेले असतील तिथे कृती करताना यजमानांनी स्वतः कृती करायची आहे. म्हणजे कोण? पतीने इथं यजमान जे आहे त्यांनी कृती करायची, ताईंनी फक्त हाताला हात लावून ठेवायचा आहे. आता यजमान पत्नीचं स्थान कुठं असतं तर यजमानाच्या उजव्या बाजूला बसायचं आहे. आपण जर चुकीचं बसलेला असाल तर पतीच्या उजव्या बाजूला येऊन आपण बसा. त्यानंतर ज्या ठिकाणी यजमान सिंगल बसलेले असतील म्हणजे एकटेच बसलेले असतील तिथे काही ठिकाणी ताई एकटेच असतात आणि काही ठिकाणी दादा एकटेच असतात. मग त्यांनी स्वतः कृती आपण करायच्या आहेत. काही कृती ह्या महिलांना वर्ज आहेत त्या करू नयेत असं सांगितलं गेलं आहे. ते तुम्हाला सूचनेतून दिले जाईल तेव्हा ती कृती आपण करायची नाही. कृती करताना अगदी प्रसन्न मनाने करायची आहे. प्रसन्न मनाने भक्ती करायची. आपण संसार प्रपंच सगळेच करतात. आता आपला संसार प्रपंच जे काही आहे ते सर्व बाजूला ठेवा आणि या पूजेमध्ये सर्वांनी आता मग्न व्हायचं आहे. बघा आता इथे जे यजमान बसले आहेत त्यांनी व्यवस्थित बसून घ्या. आता आपल्या डाव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या. दोन्ही हातांनी ते पाणी नेत्रांना लावून घ्या आणि स्वतःवरती ते पाणी शिंपडून घ्या. नेत्रोदक स्पर्शः शरीरम मार्जयेत अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिबः. स्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचि. सर्वं शुचिः पुंडरीकाक्ष पुनातो मांगल्यकरणं. यजमानांनी आपल्या जिथे स्त्रिया आहेत स्त्रियांनी सर्वांनी कपाळावरती हळदी कुंकू लावून घ्या. पुरुषांनी आपल्या कपाळावरती अष्टगंध लावून घ्या. कुंकुम तिलकम्. स्वस्तेन इंद्रो वृद्धशर्वाः स्वस्तेन हप्पोखा विषवपेताः. स्वस्तेन सारिष्ठो अरिष्टनेमिः. स्वस्तेनो बृहस्पतिर्दधातु. कुंकुम तिलकम् कृतवाः आचम्यः. यजमान पत्नीने यजमानाच्या हाताला हात लावून ठेवा. पुन्हा यजमानांनी 3 वेळा पाणी प्यायचं. चौथ्यांदा पाणी तांबडात सोडायचं. ओम केशवाय नमः स्वाहा. नारायणाय नमः स्वाहा. माधवाय नमः स्वाहा. गोविंदाय नमः. पाणी तांबडात सोडा. गोविंदाय नमो नमः. हात जोडा. विष्णवे नमः असं मंत्र उच्चारण करा. विष्णवे नमः. सुखदाय नमः. विक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. कर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. ब्रह्मणाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अद्भुताय नमः. सिंहाय नमः. अच्युताय नमः. सदनाय नमः. वेदाय नमः. हरये नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. धारणाम. सर्व यजमानांनी आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाला अंगठ्याने स्पर्श करून ठेवा.